तर मित्रांनो, नवीन काही व्हिडिओ मध्ये तुमचं सर स्वागत आहे। आज आपण पाहणार आहोत 29 आणि 30 तारखेला म्हणजे 29/12/2025 आणि 30/12/2025 भव्य दिव्य असं एक आदत एक बैल, एक दुसरा एक बैल, एक दुसरा एक बैल हे पाहायला पडणार आहे। ते म्हणजे 29/12/2025 रोजी आणि 30/12/2025 एक आदत एक बैल या मैदानातील प्रमुख पैरी या व्हिडिओच्या माध्यमातून आज आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत। त्यामध्ये पाहायला गेलं तर आपला बिंजोडचा बादशाह मथुर, विक्रमादित्य बकासूर, पाहायला गेलं तर छत्रपती संभाजीनगरकरांचा चिमण्या, लखन, जे काही टॉपचे 10 नंदी आहेत त्या 10 नंदीचे पैरे या व्हिडिओच्या माध्यमातून सविस्तर जाणून घेण्याचा आपण प्रयत्न करणार आहोत। तर सगळ्यात अगोदर हे मैदान कसं होणार आहे, बक्षीस काय होणार आहे, नंतर पाहिलं तर समालोचन कोण करणार आहे याची आपण थोडक्यात आपण व्हिडिओमध्ये माहिती आहे। हे मैदान आयोजित केले ते म्हणजे दत्त जयंतीनिमित्त भव्य बैलगाडी शर्यत कैलासवासी अशोकराव सर खंडेराव रणवरे यांच्या स्मृती प्रीत्यर्थ हे अशोक केसरी 2025 भव्य ही बैलगाडी शर्यत आयोजित करण्यात आलेला आहे। याच्यामध्ये 29 तारखेला एक दुसरा एक बैल पार केलेला आहे। त्याचा वार असणार आहे तो म्हणजे सोमवार, त्यानंतर सकाळी हे मैदान 8 वाजता सुरू होणार आहे। फायनल बक्षीस पाहायला गेलं तर 5 लाख, 3 लाख, 2 लाख, 1,51,000, 1,81,000, 51,000 रुपये। तर दुसरं पाहिलं तर 30 तारखेला जे मैदान पडणार आहे त्याचं मैदानाची बक्षीस फायनल बघा 5 लाख, 3 लाख, 2,000, 1,51,000, 1,81,000 आणि 51,000 रुपये। त्यानंतर पाहायला गेलं तर दुसरं बक्षीस असणार आहे ते देखील सर्वांनी बघा क्वार्टर फायनल देखील बक्षीस ठेवलेत। क्वार्टर फायनलची बक्षीस बघा त्यामध्ये 51,000 रुपये, 41,000 रुपये, 31,000 रुपये, 21,000 रुपये, 15,000 रुपये, 11,000 रुपये, 10,000 रुपये। तसं पाहिलं तर जे काही एक आदत एक बैलचे देखील क्वार्टर फायनल आहे त्यामध्ये 51,000, 41,000, 31,000, 21,000, 15,000, 11,000 रुपये हे देखील असे भव्य दिव्य फायनलला आणि पहिलं क्वार्टर फायनल देखील बक्षीस ठेवलेत। जवळजवळ पाहायला गेलं तर 2 दिवसाचे बक्षीस पाहायला गेलं तर जवळजवळ 15 ते 16 या ठिकाणी बक्षीस होतात। त्यामुळे अतिशय भव्य दिव्य असं हे मैदान पार पडणार आहे। तर या मैदानाची प्रवेश फी असणार आहे ते म्हणजे 5,000 रुपये। तर या मैदानाचं समालोचनचं काम करणारे ते म्हणजे प्रतापराव झंदुरे, महाराष्ट्राचा बुलंद आवाज सुनील मोरे सरकार, विकास सर जगदाळे, दुसरं पाहिलं तर संपत वाघमोडे, नंतर मयूर तळेकर, प्रवीण घाटे हे प्रमुख या ठिकाणी या मैदानाचं समालोचनचं काम या ठिकाणी करणार आहेत। दुसरं पाहिलं गेलं तर झेंडापंचाचं काम करणार आहे ते म्हणजे धनावडे बापू, पप्पू मंडले, सलीम मुलानी, बाळासो खुमणे या ठिकाणी झेंडापंचाचं काम करणार आहेत। तर मित्रांनो, हे मैदान जे काही अखिल भारतीय बैलगाडी शर्यत संघटना आहे, महाराष्ट्र राज्य व इंदापूर तालुका बैलगाडी संघटना यांच्या जे काही नियम घालून दिलेत त्या नियमानुसारच होणार आहे। मित्रांनो, या मैदानाचं लाईव्ह प्रक्षेपण तुम्हाला पाहायला मिळणार आहे ते म्हणजे STC लाईव्ह, त्यानंतर मैदान रिपोर्टर, नंतर GTL या 3 ते 4 लाईव्ह चॅनलवरती तुम्हाला या मैदानाचा तुम्हाला लाईव्ह पाहण्याचा आनंद लुटता येणार आहे। तर मित्रांनो, या नावाचं ऑनलाईन नोंदणी देखील यामध्ये करण्यात आले। तर दिनांक 10 डिसेंबर ते 27 डिसेंबर 2025 रोजी सायंकाळी 5 वाजेपर्यंत ही ऑनलाईन नोंदणी केली जाईल। लाईव्ह लॉट संध्याकाळी 28 डिसेंबर रोजी या ठिकाणी संध्याकाळी किंवा सकाळी 10 वाजता काढले जातील। तर तुम्हाला संपर्क देखील दिला, तुम्ही संपर्क देखील करून तुम्ही ऑनलाईन नोंदणी करू शकता। तर या मैदानाचं स्थळ असणार आहे ते म्हणजे विहाळी पट्टी, निमगाव, केतकी तालुका, इंदापूर जिल्हा पुणे येथे या ठिकाणी मैदान भव्य दिव्य होणार आहे। तर चला तर जाणून घ्या या मैदानातील प्रमुख पैरे कोण आहेत, चला जाणून घ्या। तर सगळ्यात पहिला पाहणारा तो म्हणजे छत्रपती संभाजीनगरकरांचा लखन। तर मित्रांनो, आता जे मराठवाडा केसरी मैदान झालं त्या मैदानात जवळजवळ जे मैदान पडलं त्या मैदानामध्ये द्वितीय क्रमांकाचा मान पटकवला तो म्हणजे छत्रपती संभाजीनगरकरांचा लखन। मित्रांनो, लखन त्याच्यासोबत कोण असू शकतो, तुमच्या मनामध्ये प्रश्न आला असेल तर मित्रांनो, लखन सोबत पहिरा असू शकतो तो जे काही श्रीनाथ केसरी मध्ये मैदान झालं होतं तर ते म्हणजे जो सर्जा त्याच्यासोबत धावला होता, हिंगोलीकरांचा सर्जा आणि छत्रपती संभाजीनगरकरांचा लखन या मैदानामध्ये धावण्याची शक्यता जास्त आहे। तर दुसरं पाहिलं पहिला पाहणारा तो म्हणजे शाकीर तात्या आणि उमेश हरपळे यांचा तो म्हणजे चिमण्या कोणासोबत धावू शकतो तर मित्रांनो, उर्मिलाताई माणिकशेठ गायकवाड 29 तारखेच्या मैदानामध्ये धावण्याची शक्यता जास्त आहे। चिमण्या आणि राजा हे राजा दुसा असल्याने आणि चिमण्या देखील एक बैल एक दुसा या मैदान आपल्याला 29 तारखेला पार पडणार आहे। त्यामुळे चिमण्या आणि राजा 29 तारखेच्या मैदानामध्ये धावताना आपल्याला दिसणार आहे। जे काही मराठवाडा केसरी मैदान झालं होतं इथे देखील भव्य दिव्य असं मैदान पार पडलं होतं आणि या मैदानामध्ये चिमण्या आणि राजाने प्रथम क्रमांकाचा मान त्याच्या नावावरती आणि मराठवाडा केसरीचा मान या ठिकाणी त्यांच्या नावावरती करण्यात आलेला होता। तर दुसरं पाहायला गेलं तर अतिशय तुफान वेग मराठवाडा केसरी मैदानामध्ये लागला होता तो म्हणजे आपला शाकीर तात्यांचा सम्राट। मित्रांनो, सम्राटला देखील तुम्ही पाहिला असेल, अतिशय चांगला अगोदर देखील अतिशय चांगला धावत होता, पण काही थोडे दिवस त्यांच्या आयुष्यामध्ये देखील थोडं बॅड बॅच चालू होता। पण सम्राटने देखील पुन्हा कमबॅक करून मराठवाडा केसरीमध्ये थोडीशी गाडी फायनलला फॉल झाली, नाहीतर प्रथम क्रमांक सम्राटच्याच नावावरती होता। पण नशीब भोगलं, पण पुन्हा कमबॅक करण्यासाठी, पुन्हा प्रथम क्रमांक कमवण्यासाठी हा आपल्याला सम्राट आपल्याला या मैदानामध्ये येणार आहे। तर मित्रांनो, सम्राटचा पैरा कोण असणार आहे, ज्यावेळेस आपल्याला श्रीनाथ केसरीमध्ये जे पिल्लू पळवतो तो म्हणजे आपल्या बिंजोडचा बादशाह
मथुर सोबत पडलेला पुष्पराजा आणि आपल्याला सम्राट या मैदानामध्ये दिसण्याची शक्यता जास्त आहे. तर त्यानंतर आपला दुसरा पाहायला गेलं तर पहिला पाहणार तो म्हणजे घोटकरांचा सर्जा. मित्रांनो, घोटकरांचा सर्जा देखील थोडंसं स्पीड आहे, पण थोडंसं त्याच्या ह्याच्यामध्ये बॅड बॅक चालू आहे. सारखे वारंवार गाडी फॉल होते, ते त्याच्या ह्यानं नाही, पण आपल्या नजर चुकीनं, कोणाच्या तर चुकीनं घोटकरांचा सर्जा फॉल होत आहे, पण स्पीड असून देखील पण पुन्हा गुलाल मिळवण्यासाठी घोटकरांचा सर्जा या मैदानामध्ये येणार आहे. तर तुमच्या मनामध्ये आला असेल तर घोटकरांचा सर्जा कोणासोबत धावू शकतो? तर मित्रांनो, घोटकरांचा सर्जा धावू शकतो तो म्हणजे बबलू चाचाचा किल्ले मच्छिंद्रगडकरांचा तो म्हणजे राजा आणि घोटकरांचा सर्जा या मैदानामध्ये धावण्याची शक्यता जास्त आहे. मित्रांनो, राजा देखील दुसरा आहे आणि 29 तारखेच्या मैदानामध्ये बबलू चाचा राजा आणि घोटकरांचा सर्जा या मैदानामध्ये धावण्याची शक्यता जास्त आहे. त्यानंतर पाहिलं गेलं तर हेमंतशेठ फुलोरे यांचा 722 हरण्या कोणासोबत धावू शकतो? तो म्हणजे बैल विसापूरकरांचा कार्तिक आणि द्वारलीकरांचा हरण्या या मैदानामध्ये धावण्याची शक्यता जास्त आहे. मित्रांनो, ह्या अगोदर देखील विसापूरकरांचा कार्तिक आणि द्वारलीकरांचा हरण्या अतिशय चांगल्या प्रकारे गाडी पळालेली आहे. प्रथम क्रमांकाचा मान देखील त्यांच्या नावावरती, त्यामुळे ही गाडी जास्तीत जास्त पळण्याची शक्यता जास्त आहे. तर दुसरं पाहायला गेलं तर एक रणवीर राहुलभाई पाटील यांचा 1001 सर्जा. आता मित्रांनो, सर्जा देखील आता कोणासोबत धावू शकतो? तर मित्रांनो, 30 तारखेच्या मैदानामध्ये धावू शकतो आपला रणवीर राहुलभाई पाटील यांचा सर्जा. तर सर्जा धावू शकतो तो म्हणजे साखरवाडीकरांचा शरीरशेठ माने यांचा पाहिलं गेलं तर बावऱ्या देखील तुम्ही पाहिला असेल. बावऱ्याला अतिशय चांगला स्पीड आहे आणि तो पाहिलं तर बावऱ्या आणि मथुर देखील ह्याच्या अगोदर धावले होते आणि अतिशय चांगले ज्यामध्ये जे पुसेगाव हिंदकेसरी मैदान झालं होतं त्या मैदानामध्ये गुलालाचा मानकरी 3 नंबरचा मानकरी त्याच्या नावावरती आहे. आणि पाहायला गेलं तर जे वडकीच्या मैदानामध्ये बावऱ्याचा थोडीशी हार पत्करली तरी नक्कीच बावऱ्या पुन्हा कमबॅक करण्यासाठी पाहायला गेलं तर आपल्याला 30 तारखेच्या मैदानामध्ये येणार आहे. मित्रांनो, अतिशय चांगल्या प्रकारे आपल्याला सर्जा 1001 राहुलभाई यांचा आणि त्याच्यासोबत आपल्याला शरदशेठ माने देवीखिंडी आणि पाहिलं तर साखरवाडीकरांचा बावऱ्या या मैदानामध्ये हा बैल जो पळण्याची शक्यता जास्त आहे. त्यानंतर पाहिलं गेलं तर पेडगाव हिंदकेसरीचा मान तो म्हणजे शिरसवडीकरांची रायफल. मित्रांनो, शिरसवडीकरांची रायफल कोणासोबत पळते? तर मित्रांनो, माळ शिरसकरांच्या साई दुसरा या साई बैलावर पळू शकते शिरसवडीकरांची रायफल आणि त्याच्यासोबत धावू शकतो रायफल. आणि ह्याच्या अगोदर देखील अतिशय चांगल्या प्रकारे ही गाडी धावलेली आहे आणि गुलालासाठी ही गाडी पात्र देखील ठरलेलं आहे. ही अतिशय चांगल्या प्रकारे गाडी पळते. आता सगळ्यांना एक ही पाहिलं गेलं तर अंदाजित पैरा सांगू शकतो तो म्हणजे चटणी भाकरीचा पैलवान घरणीकरांचा राजा कोणासोबत पळू शकतो? तो अंदाजे एडा चित्ता या नंदी बैलाबरोबर देखील पळू शकतो, पण अद्याप त्या खरा पैरा आलेला नाही. खरा पैरा आला देखील तुम्हाला सांगू शकतो. त्यानंतर बघा, सर्वांचा पाहायला गेलं तर रणवीर राहुलभाई पाटील यांचा बिंजोरचा बादशाह मथुर कोणासोबत धावू शकतो? तर मित्रांनो, जे काही पुसेगाव हिंदकेसरी मैदान झालं त्या मैदानातील 1 नंबरचा मानकरी तो म्हणजे हॉटेल सागर नातेपुते शाहिदभाई मोलानी यांचा पाहायला गेलं तर सचिन आणि मथुर या मैदानामध्ये एक आदत एक बैल या मैदानामध्ये धावण्याची शक्यता आहे. तो म्हणजे पाहायला गेलं तर 30 तारखेला आपल्याला बिंजोडचा बादशाह मथुर आणि शाहिदभाई मुलानी हॉटेल सागर नातेपुते यांचा सचिन धावण्याची 100% या ठिकाणी शक्यता वर्तवण्यात येत आहे. त्यानंतर बघा, सगळ्यात महत्वाचा बैलगाडी क्षेत्रातला देव, त्यामुळे आपल्याला ज्यावेळेस त्याचं नाव असा इतिहास रचून ठेवलाय तर अनेक लहान मुलांना देखील विचारलं तर हा बैल कोण आहे तर लगेच सांगतो तो म्हणजे बैलगाडी क्षेत्रातला देव विक्रमादित्य बकासूर. तर बकासूरचा पैरा कोणाबरोबर आहे? तर मित्रांनो, बकासूरचा पैरा असणार आहे पंढरनाथ फडके, म्हणजे ज्यांनी एक काळ गाजवून ठेवला तो म्हणजे स्वर्गवासी पंढरनाथ फडके यांचा दादा सरकार यांचा सर्जा आणि बकासूर 100% या मैदानामध्ये धावण्याची शक्यता जास्त आहे. मित्रांनो, पाहायला गेलं तर सर्जा देखील अतिशय चांगल्या प्रकारे धावत असतो. जवळजवळ लखन बरोबर आणि सर्जाने अतिशय चांगल्या प्रकारे परफॉर्मन्स दाखवलेला आहे आणि त्यामुळं आणि बकासूर आणि सर्जा देखील ह्याच्या अगोदर गाडी धावलेली आहे. आणि 3 ते 4थ्या क्रमांकाचे मानकरी जे काही श्रीनाथ केसरी मैदान झालं होतं चंद्रदादा पाटील यांचं, तर त्या मैदानामध्ये 4थ्या क्रमांकाचे मानकरी देखील झाले होते. आणि ज्यावेळेस बकासूरमुळेच आपला दादा सरकार यांचा सर्जा उदयास आला आणि सर्वांना माहिती देखील झाला. मित्रांनो, ही गाडी कशी पळेल नक्कीच प्रतिक्रिया तुमच्या कमेंट मधून नोंदवा आणि हा व्हिडिओ आवडल्यास जास्तीत जास्त लाईक करा, सबस्क्राईब करा आणि दुसऱ्या लोकांना सुद्धा शेअर करण्याचा प्रयत्न करा. धन्यवाद.